नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायतच्या हद्दीतील कानातपाड्यामध्ये आहे। मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल की जव्हार तालुक्यातील आता काही मधल्या एका भागामध्ये तुम्ही बघितला असेल की एक पेशंटला झोलीत घेऊन चाललेले आणि त्या युवाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तसाच एक प्रकार मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्ही बघा, हा जो तुम्ही रस्ता बघताय कानातपाड्यात जाणारा आकरे ग्रामपंचायतच्या हद्दीतला हा जो रस्ता बघताय, मी फिरत फिरत या ठिकाणी आलो असता या ठिकाणी मी या रस्त्याची पाहणी केलेली आहे। गावकरी जे त्या साईडला राहतात, एक 20 ते 25 घरं हे या ठिकाणी भागामध्ये आहेत, 20 घरं आहेत या ठिकाणी, अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। विशेष म्हणजे सांगेन की उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी रस्ता जो आहे पर्यायी रस्ता, त्या ठिकाणी बाजूला एक छोटासा रस्ता आहे, पण पावसाळ्यामध्ये नागरिकांना हाच रस्ता आहे, कारण की पावसाळ्यामध्ये भात लावतात शेतीमध्ये, तर त्या ठिकाणी रस्ता दुसरा नसतो, पण हाच एक मेन रस्ता असतो। पण तुम्हाला एक गोष्ट सांगेन की या ठिकाणी तुम्ही बघताय मोठे मोठे दगड हे या ठिकाणी आहेत। मला सांगा, 112वर कॉल केल्याच्या नंतर पोलिसांची पण गाडी या ठिकाणी कशी येईल जर एखादा वाद झाला, आणि जर ॲम्ब्युलन्सला जर फोन केला, ॲम्ब्युलन्सला फोन केल्याच्या नंतर पण ॲम्ब्युलन्स या ठिकाणी न येण्याचं कारण पण हा रस्ताच असू शकतो की या ठिकाणी आता मी काही मित्रांना माझ्या इथल्या विचारलं असतात, त्यांना सांगितलं मित्राचं कोणी आजारी असेल तर मग हॉस्पिटलला कसं घेऊन जाता, ते बोलतात जो तो तुम्ही प्रकार बघितला, जे झोलीत घेऊन जातात त्याच पद्धतीचा आम्ही घेऊन जातो। मग माझे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या CO साहेबांना विनंती आहे, मनोज रानडे साहेबांना, की रानडे साहेब, पालघर जिल्ह्यामध्ये हा जो भाग आहे जव्हार तालुक्यातले हे जे खेडेपाडे हे जे खेडे गाव आहेत, या गावामध्ये अजूनपर्यंत लोकांच्या दारापर्यंत रस्ता पोहोचलेला नाहीये, पाण्याची योजना आहे, असे अत्यंत गंभीर ज्या समस्या आहेत ह्या सरकारला माहिती असून जाणीवपूर्वक सरकारचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे। त्या ठिकाणी मागेच काही अंतरावरती एक काम चालू आहे रस्त्याचं, एकतर वर्षानुवर्षाने छोटंसं काम मंजूर होतं, त्याच्यात पण बोगस पद्धतीचं काम हे ठेकेदार करतो। त्या ठेकेदारांना पण मला सांगायचं आहे की अरे जरा दया करा, की वर्षानुवर्षे या ठिकाणी दुर्गम भागाचा जर विकास होतोय तर तो विकास चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे। पण जिल्हा परिषदच्या CO रानडे साहेबांना एक गोष्ट सांगतोय, साहेब येत्या पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी ह्या गावात जाणारा, ह्या पाड्यात जाणारा, वस्तीत जाणारा कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरचा हा जो रस्ता असेल ना, हा रस्ता नव्याने DPC जिल्हा नियोजन समितीमधून निधी घ्या, पालकमंत्र्यांना सांगा, नक्कीच भविष्यामध्ये ज्यावेळेस जनता दरबार होणार आहे नक्कीच ह्या रस्त्याचा विषय मी पालकमंत्र्यांसमोर मांडणार आहे, ही व्यथा मांडणार आहे। ह्या गावकऱ्यांची, या पाड्यातल्या 20 ते 25 जे घरं आहेत या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची, चिमुकले मुलं आहेत, मोठे मुलं आहेत, कामाला जायला पण मुलांना हाच रस्ता, ते बोलतात की वर्षात दादा 10 ते 20 अपघात हे या ठिकाणी होतात। तुम्ही विचार करा, हे तर झालं दिवसाचं, रात्रीचं काय या ठिकाणी कुठे काय बघताय, खाली दरी आहे, खोल आहे, या ठिकाणी जर एखादा वाहनाचा जर ताबा सुटला तर थेट खालीच जायचं, ही परिस्थिती आपल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायतच्या हद्दीतील परिसरातले तुम्ही बघताय। माझी एकच विनंती आहे, प्रशासनाला हात जोडून विनंती करतो गावकऱ्यांच्या वतीने की तातडीने ह्या रस्त्यासाठी निधी मंजूर करून नागरिकांचा जो मार्ग आहे तो मोकळा करावा, विनंती करतो। धन्यवाद।